मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नोकरी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती। पोस्ट ऑफिस भरती 2024 ही भरती निघाली होती। बघा जुलै महिन्यामध्ये ही भरती निघाली होती। तुम्ही इथे फॉर्म भरला असाल, आता त्याचा निकाल जाहीर होत आहे। बघा निकाल जाहीर होत आहे, किती कटअप आहे आपण हे सुद्धा पाहणार आहेत आणि याच्यामध्ये तुमचं नाव कसं चेक करायचं ही सुद्धा मी इथे माहिती देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा तुमचं यादीमध्ये नाव कसं चेक करायचं आणि यादी म्हणजे मेरिट लिस्ट कसं डाउनलोड करायचं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि किती मेरिट लागले हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। चला तर मग गूगलवरती जाऊया। बघा गूगलवरती यायचं आहे आणि गूगलवरती सर्च करायचं आहे GDS ऑनलाईन। GDS ऑनलाईन सर्च करून तुम्ही पेज ओपन करा। बघा GDS ऑनलाईन गेल्यानंतर तुम्हाला एक इथे पोस्टाची वेबसाईट दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। बघा लोडिंग खाते, वेट। बघा इंडियन पोस्ट GDS ऑनलाईन इथे बघा ही वेबसाईट आलेली आहे, याच्यावरती क्लिक करा। बघा ही वेबसाईट आहे, याच्यावरती क्लिक करा। याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा कशा पद्धतीचं पेज ओपन होतं आपण पाहूया। बघा हे अशा प्रकारचं GDS एंगेजमेंट असं पेज ओपन होईल आणि भारतीय डाक इंडियन पोस्ट बघा इथे स्क्रोलिंग होत आहे आणि बघा इथं नोटिफिकेशन रजिस्ट्रेशन अप्लाय फ्री पेमेंट आणि असं कॅन्डिडेट गिवन आहे। त्यानंतर आपण बघा खालती जायचे, खालती गेल्यानंतर तुम्हाला इथे नोटिफिकेशन रजिस्ट्रेशन इथं लास्ट GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट। बघा इथं शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट दिसते आहे, इथे क्लिक करायचं आहे तुम्हाला। इथे क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल। बघा अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या राज्याचे नाव येईल, आंध्र प्रदेश, आसाम, दिल्ली। तर तुम्हाला इथे महाराष्ट्रावरती क्लिक करायचे, तुम्ही महाराष्ट्रामधून फॉर्म भरलेले आहे तर महाराष्ट्रावरती क्लिक करा आणि इथे क्लिक केल्यानंतर बघा असं लिस्ट ऑफ शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट असं दाखवल, इथे त्याच्यावरती क्लिक करा। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर डाउनलोड फाईल अगेन्स्ट असं डाउनलोड फाईल करायची। त्यानंतर डाउनलोड फाईलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फाईल ओपन होईल। बघा GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 असं आलेलं आहे, महाराष्ट्र सर्कल लिस्ट। बघा ही लिस्ट आहे आणि हे शॉर्टलिस्ट कधी लागलेली आहे इथं दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे फोटोकॉपीज ऑल रिव्हेल डॉक्युमेंट्स आणि इथं तुम्हाला सांगितलेलं आहे व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स घेऊन यायचं आहे। डिव्हिजन बघा इथं डिव्हिजन दिलेलं आहे, इथं ऑफिस दिलेलं आहे, इथं पोस्ट नेम, इथं पोस्ट कम्युनिटी, रजिस्ट्रेशन नंबर आणि पर्सेंटेज ऑफ मार्क ऑब्टेन, डॉक्युमेंट बी व्हेरीफाय म्हणजे तुम्हाला कुठल्या डिव्हिजनमध्ये जाऊन तुम्हाला मार्क्स इथे पाहायचं। बघा तुम्ही फॉर्म भरताना एक तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आला असेल, तो रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा आहे आणि सर्च करायचं। इथे सर्च बटन दिसतंय तुम्हाला, ह्या सर्च बटनवरती रजिस्ट्रेशन नंबर टाका आणि तुम्ही सर्च करा। त्यानंतर तुमचं इथे नाव नाही आहे, रजिस्ट्रेशन नंबरवरून तुमचं रिझल्ट तुम्हाला दिसेल, तुमचं नाव आहे का नाही याच्यामध्ये दिसेल। बघा इथे डिव्हिजन दिलेलं आहे अहमदनगर डिव्हिजन। बघा आता आपण फर्स्ट बघूया, इथं बघा अहमदनगर डिव्हिजन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठलं ऑफिसमध्ये आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे, पोस्ट नेम सुद्धा दिलेला आहे। त्यानंतर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येता, कुठल्या जागामधून तुम्ही फॉर्म भरलाय ते सुद्धा इथं आणि तुमचं इथं रजिस्ट्रेशन नंबर। इथे मार्क्स बघा 97.83 मार्क्स आहेत आणि डिव्हिजन बीड महाराष्ट्रामध्ये इथं लागलेलं आहे। अशा प्रकारे याची खूप हाय रिझल्ट जातो, 95, 97, 98, काही 100 सुद्धा आहेत। अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या इथे नाव आहे का चेक करू शकता। अशा प्रकारे हा रिझल्ट होता आणि कटअप हा खूप हाय असतो, 97, 90, 99, 100 सुद्धा ह्यावेळेसला लागलेला आहे। बघा 95 सुद्धा आहे। अशा पद्धतीने रिझल्ट लागलेला आहे। तुम्ही तुमचं नाव आहे का तुम्ही चेक करून घेऊ शकता आणि कॅटेगरीनुसार थोडं कुठल्या तरी डिस्ट्रिक्टमध्ये कुठल्या तरी तालुक्यामध्ये कमी सुद्धा गेलेला आहे, तिथे तुम्ही पाहू शकता। चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो, तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।